रात्रीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरची गाडी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं आता कळतंय। एकंदरीतच प्रशांत कोरटकर संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे आणि आता त्याची गाडी सुद्धा जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। प्रशांत कोरटकरची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, काय सांगाल, या गाडीमुळे तपासाला कसं वळण लागू शकतंय? गेली 1 महिना प्रशांत कोरटकर हा पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, तो पळून गेला होता। या दरम्यान त्याने ज्या ज्या गाड्या वापरलेल्या आहेत त्याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत आणि कोल्हापूर पोलिसांच्या एका पथकानं ही गाडी चंद्रपूरहून जप्त ताब्यात घेतलेली आहे। आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता कोल्हापुरात आणलेली आहे। प्रशांत कोरटकरची सध्या चौकशी सुरू आहे की त्यांनी या दरम्यान महिन्याभरामध्ये नेमकं कुठली गाडी वापरली, कुठं प्रवास केला आणि कुणाची मदत घेतली, या संपूर्ण प्रकाराचा तपास सध्या पोलीस करत आहेत। मात्र सुरुवातीपासून या प्रवासादरम्यान त्यांना जी गाडी वापरलेली आहे त्या गाडीची माहिती पोलिसांना मिळाली आणि ती आता गाडी चंद्रपूरहून पोलिसांनी जप्त करून सध्या तपासासाठी कोल्हापुरात आणलेली आहे। धन्यवाद रणजित, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर ही गाडी आता ताब्यात घेण्यात आली आहे आणि कोल्हापुरात तिला आणलं असून याच्यातून पुढचा तपास कसा होणार आहे, नेमकं कुठे कुठे कोरटकर गेला होता, असा सगळा प्रवास जो आहे तो पोलिसांसमोर उलगडणार आहे।